वेलकम टू माय क्रिएटिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, फळ्यावर तुम्हाला टॉपिकचं नाव दिसत असेल। होय, अगदी याच टॉपिक संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण जे पोल घेतोय, पोलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न येतात। त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही उत्तर देताय, त्याबद्दल आभारी आहे। परंतु जे उत्तर तुम्ही सिलेक्ट करताय, सिलेक्ट केल्यानंतर जो उत्तर तुम्ही सिलेक्ट केला असेल, निवडलेला असेल, तो पर्याय क्रमांक आणि त्या उत्तराचं नाव तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका। त्याचं कारण आहे, जर उत्तर योग्य असेल, बरोबर आलेला असेल तर नो प्रॉब्लेम, परंतु जर समजा तुमचं उत्तर चुकत असेल तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातूनच तुम्हाला योग्य उत्तर सांगितलं जाईल। म्हणजेच आपल्याला आपल्या उत्तरामध्ये किंवा जो काही चुकलेला उत्तर असेल तो आपल्याला योग्य उत्तर कोणतं आहे ते समजायला मिळावं। त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका, ठीक आहे। रोज आपण सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा आपण ते पोल घेत आहोत। तुम्हाला कोणत्या विषयावर ते प्रश्न अपेक्षित आहेत तेही तुम्ही सांगा, त्याच्यावर आपण ते देऊयात। थोडक्यात आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्याच्या दृष्टिकोनाने आपण ते घेत आहोत, ओके। तर मित्रांनो, आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण जी माहिती समजून घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे 3 फॉर्म ऑफ सम सिलेक्टेड वर्ब। 3 फॉर्म्स ऑफ 3 सिलेक्टेड वर्ब्स। बघा, 3 फॉर्म ऑफ सम सिलेक्टेड वर्ब्स म्हणजेच काय, तर थोडक्यात काही निवडक क्रियापदांची आपण 3 रूपे घेतलेली आहेत। सिलेक्टेड वर्ब्स, निवडक क्रियापद। तर जे क्रियापद आहे त्या क्रियापदाची 3 रूपे, 3 फॉर्म ऑफ सम सिलेक्टेड वर्ब, क्रियापदाची 3 रूपे, त्या संदर्भात आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून माहिती समजून घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपण थोडी माहिती समजून घेऊया, क्रियापद म्हणजेच काय। आता क्रियापद म्हणजेच काय, इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो वर्ब्स। काय म्हणतो? वर्ब म्हणतो। आणि यालाच मराठीमध्ये आपण म्हणत असतो क्रियापद। आता क्रियापद किती महत्वाचं आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। तर कोणतीही क्रिया दर्शवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो। इंग्रजी व्याकरण असो किंवा मराठी व्याकरण असो, क्रिया दर्शवणारे जे शब्द असतात ते शब्द म्हणजेच क्रियापद। आणि क्रियापदाला त्या वाक्याचा आत्मा असे म्हणतात। म्हणजेच त्या शब्दाशिवाय वाक्य रचना पूर्ण होत नाही। पहा किती महत्वाचा आहे हा टॉपिक। आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्यात, त्यासाठीच आपण आजचा टॉपिक समजून घेणार आहोत। काही घेतलेले आहेत, सविस्तर जर समजून घ्यायचे असतील तर तसं सांगा, त्याही संदर्भात आपण ती माहिती आपल्यापर्यंत प्रेझेंट करूया, ओके। तर मित्रांनो, हे जे काही क्रियापद आहेत किंवा जे वर्ब्स आहेत ते आपल्याला तोंडपाठ असणं अपेक्षित आहे किंवा त्या संदर्भात आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। कारण प्रत्येक वाक्यामध्ये अशा प्रकारचे जे काही वर्ब्स असतात किंवा क्रियापद असतात ते वापरले जात असतात। ते वापरूनच आपण त्या वाक्याची वाक्य रचना कंप्लीट करत असतो आणि त्या वाक्याचा अर्थ आपण समजून घेत असतो, ठीक आहे। म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हे शब्द जर नसतील तर त्या वाक्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही। तो वाक्य अर्थहीन असेल। त्या वाक्याला अर्थ द्यायचा असेल तर आपल्याला क्रियापद कोणते हे माहिती असणं अपेक्षित आहे। आणि म्हणूनच आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत। थोडक्यात क्रियापदाचे मुख्य 4 प्रकार आहेत। त्यात पहिला आहे क्रियापदाचा सकर्मक क्रियापद, दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद, तिसरा आहे अनियमित क्रियापद आणि चौथा प्रकार आहे नियमित क्रियापद। तर या 4 क्रियापदांपैकी आपण काही सिलेक्टेड जे काही वर्ब्स आहेत ते वर्ब्स आणि त्यांचे थोडक्यात रूपे आपण घेतलेली आहेत, ते आपण समजून घेणार आहोत। सिलेक्टेड घेतलेले आहेत आपण, सर्वच काही घेतलेली नाही।
तर ते समजून घेत असताना थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील की जे काही क्रियापद आहेत, क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये बऱ्यापैकी समानता दिसून येत असते. क्रियापदाचे दुसरे रूप आणि तिसरे रूप, ज्या शब्दाला डी किंवा ईडी अटॅच असतात, थोडक्यात ते असतात क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप. थोडासा फरक असतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर पूर्णपणे आपल्याला त्या स्पेलिंग वेगळ्या प्रकारच्या दिसून येत आहेत. त्यांच्या शब्दाच्या शेवटी डी किंवा ईडी अटॅच नाहीत. मग नियमित आणि नियमित अशा दोन प्रकारच्या काही सिलेक्टेड वर्ब संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत. त्याचबरोबर सकर्मक अकर्मक याही क्रियापदांचा समावेश आहे. आपण सिलेक्टेड म्हणजे चारही प्रकारातून आपण सिलेक्टेड वर्ब्स या संदर्भात माहिती समजून घेऊया. ओके, तर पहा या ठिकाणी पहा, माहिती पाहत असताना बघा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ स्किप करू नका. त्याचं कारण आहे, जर समजा या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळले नाहीत किंवा एखादा शब्द आणि त्या शब्दाचा दुसरा रूप, आता फॉर एक्झाम्पल क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप, या ठिकाणी पास्ट टेन्स, दुसरे रूप म्हणजे पास्ट टेन्स आणि तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल, हे शब्द तुम्हाला कळणार नाहीत. जर व्हिडिओ स्किप केला तर एक दोन शब्द जर ड्रॉप झाले तर त्या वाक्यांचा अर्थ तुम्हाला कळू शकणार नाही. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. पाहायचं असेल तर पूर्ण पहा, अन्यथा पाहूच नका. ओके, पण माहिती वाढवायची असेल तर मात्र आपल्याला व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, पण स्किप न करता. पहा, पहिला क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप आपण समजून घेऊया. टू प्ले, टू प्ले, टू प्ले मीन्स, प्ले म्हणजेच काय तर खेळणे. ओके, टू प्ले, प्ले मीन्स खेळणे. त्याचा दुसरा रूप कोणता आहे? प्लेड, प्लेड. पहा, टू प्ले, प्लेचा दुसरा रूप झाला प्लेड, प्लेड. ओके, अटॅच ईडी, अटॅच ईडी. प्ले म्हणजेच काय तर खेळणे, हा त्याचा अर्थ आहे, मराठी अर्थ आहे. आपण क्रियापदाचे पहिले रूप, त्याचा अर्थ आणि त्याचा दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये कोणत्या पद्धतीने बदल झाला आपण ते समजून घेणार आहोत. सेकंड पहा, टू आस्क, आस्क मीन्स विचारणे. आस्क म्हणजेच काय? विचारणे. आस्क, आस्क. ओके, अटॅच ईडी आहे, अटॅच ईडी, आस्क, आस्क. ओके, नेक्स्ट पहा, टू ट्राय, टू ट्राय, ट्राय मीन्स प्रयत्न करणे. ट्राय म्हणजेच काय? प्रयत्न करणे. ट्राइड, ट्राइड, अटॅच ईडी, ट्राइड, ट्राइड म्हणजेच त्याचा तो अर्थ आहे प्रयत्न केला, प्रयत्न केला. ओके, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, हा आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे. टू टेल, टेल मीन्स सांगणे. टेल म्हणजेच काय? सांगणे. त्याचा पास्ट टेन्स मध्ये काय होत असतो अर्थ, किंवा पास्ट पार्टिसिपल मध्ये शब्द कोणता होत असतो तर टोल्ड, टोल्ड, सांगितले, सांगितले. ओके, नेक्स्ट टू सेल, सेल मीन्स विकणे. सेल म्हणजेच काय? विकणे. सोल्ड, सोल्ड, सेल याचा पास्ट टेन्स आहे सोल्ड आणि सेल याचा पास्ट पार्टिसिपल वर्ड आहे सोल्ड. सोल्ड म्हणजेच विकले. ओके, नेक्स्ट टू सजेस्ट, सजेस्ट मीन्स सुचविणे, सुचविणे. सजेस्ट म्हणजेच सुचविणे. सजेस्टेड, सजेस्टेड, सुचविले, सुचविले. ओके, नेक्स्ट टू रीच, टू रीच, रीच मीन्स पोहोचणे. टू रीच, पोहोचणे. रीच, रीच्ड, रीच्ड, रीच्ड म्हणजेच पोहोचले, पोहोचले. ओके, नेक्स्ट टू डिसाइड, टू डिसाइड, डिसाइड मीन्स ठरविणे. डिसाइड मीन्स ठरविणे. त्याचा पास्ट टेन्स आहे डिसाइडेड, पास्ट पार्टिसिपल आहे डिसाइडेड. नेक्स्ट टू फेस, टू फेस, फेस मीन्स ला तोंड देणे. म्हणजे एखादी समस्या, एखाद्या प्रश्नाला तोंड देणे, एखाद्या संकटाला तोंड देणे.
फेस 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 फेस्ड, ड चा उच्चार. ओके. नेक्स्ट पहा, अटॅक. अटॅक मीन्स टू अटॅक. अटॅक मीन्स हल्ला करणे. अटॅक म्हणजेच काय? हल्ला करणे. आता हल्ला करणे याचा पास्ट टेन्स आहे अटॅक्ड अँड पास्ट पार्टिसिपल आहे अटॅक्ड. अटॅक्ड अटॅक्ड. ओके. नेक्स्ट, टू कलेक्ट. कलेक्ट मीन्स गोळा करणे. कलेक्ट मीन्स गोळा करणे किंवा जमा करणे. कलेक्टेड कलेक्टेड कलेक्टेड. कलेक्ट कलेक्टेड कलेक्टेड. कलेक्टेड म्हणजेच काय? थोडक्यात गोळा केले असा त्याचा अर्थ या ठिकाणी होत असतो. कलेक्टेड कलेक्टेड. नेक्स्ट, टू से. टू से. से मीन्स म्हणणे. से मीन्स म्हणणे. सेड सेड याचा अर्थ आहे त्याचे पास्ट टेन्स मधला शब्द आहे सेड आणि पास्ट पार्टिसिपल मधला आहे सेड. ओके. नेक्स्ट, टू सक्सीड. टू सक्सीड मीन्स यशस्वी होणे. याचा पास्ट टेन्स मध्ये आहे सक्सीडेड अँड पास्ट पार्टिसिपल मध्ये आहे सक्सीडेड. सक्सीड सक्सीडेड सक्सीडेड. ओके. नेक्स्ट पहा, टू नीड. नीड मीन्स गरज असणे. टू नीड मीन्स गरज असणे. नीडेड नीडेड. पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल. नीडेड नीडेड. नेक्स्ट, टू वरी. टू वरी. वरी मीन्स काळजी करणे. आपण म्हणतो ना डोंट वरी, काळजी करू नकोस, तसंच. त्याचा पास्ट टेन्स मध्ये आहे वरीड. पास्ट पार्टिसिपल आहे वरीड. वरी वरीड वरीड. ओके. 16 नंबर आहे टू वॉन्ट. टू वॉन्ट मीन्स पाहिजे असणे किंवा हवे असणे. वॉन्ट म्हणजेच पाहिजे असणे. त्याचा पास्ट टेन्स आहे वॉन्टेड. पास्ट पार्टिसिपल आहे वॉन्टेड. नेक्स्ट पहा, 17, टू चेंज. चेंज मीन्स बदलणे. चेंज म्हणजेच काय? बदलणे. त्याचा पास्ट टेन्स आहे चेंज. पास्ट पार्टिसिपल आहे चेंज. चेंज चेंज. नेक्स्ट, टू फिनिश. फिनिश मीन्स संपविणे. फिनिश मीन्स संपविणे. पास्ट टेन्स फिनिश्ड. पास्ट पार्टिसिपल फिनिश्ड. फिनिश्ड फिनिश्ड. ओके. म्हणजे संपविले संपविले. नेक्स्ट 19 नंबर, टू होप. होप मीन्स आशा करणे. टू होप. होप मीन्स आशा करणे. होप्ड होप्ड. ओके. होप मीन्स आशा करणे. पास्ट टेन्स होप. पास्ट पार्टिसिपल होप्ड. नेक्स्ट, टू सिलेक्ट. टू सिलेक्ट. सिलेक्ट मीन्स निवडणे. सिलेक्ट म्हणजेच काय? निवडणे. पास्ट टेन्स सिलेक्टेड. पास्ट पार्टिसिपल सिलेक्टेड. निवडले निवडले. टू सॉल्व. टू सॉल्व. सॉल्व म्हणजे सोडविणे. सॉल्व म्हणजेच काय? सोडविणे. सॉल्व्ड सॉल्व्ड म्हणजे सोडविले सोडविले. ओके. अटॅच ईडी. पहा या ठिकाणी आपण शब्द पाहिले तर आपल्याला ते पाहायला मिळतील. अटॅच ईडी असणार आहे. टू सॉल्व सोडविणे. सॉल्व सॉल्व. ओके. नेक्स्ट, टू लिव्ह. लिव्ह मीन्स राहणे किंवा जगणे. राहणे किंवा जगणे. पास्ट पार्टिसिपल पास्ट टेन्स आहे लिव्ड. पास्ट पार्टिसिपल लिव्ड. लिव्ड लिव्ड. ओके. नेक्स्ट पहा, टू लिव्ह. लिव्ह मीन्स सोडून देणे किंवा सोडणे. लिव्ह मीन्स सोडून देणे. त्याचा पास्ट टेन्स आहे लेफ्ट. सोडले. पास्ट पार्टिसिपल लेफ्ट सोडले. टू टीच. टीच मीन्स शिकविणे. टीच मीन्स शिकविणे. पास्ट टेन्स taught. पास्ट पार्टिसिपल taught. टीच पास्ट टेन्स taught. पास्ट पार्टिसिपल taught. शिकविले शिकविले.
असे त्याचे अर्थ आहेत. नेक्स्ट, टू कॅच. कॅच मीन्स पकडणे किंवा झेलणे. कॅच मीन्स पकडणे किंवा झेलणे. त्याचा पास्ट टेन्स आहे कॉट, पास्ट पार्टिसिपल आहे कॉट. पकडले, पकडले. ओके. नेक्स्ट, टू ब्रिंग. ब्रिंग मीन्स आणणे. ब्रिंग मीन्स आणणे. पास्ट टेन्स ब्रॉट, ब्रॉट. आणले, आणले. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. नेक्स्ट, टू बाय. बाय मीन्स विकत घेणे. बाय मीन्स विकत घेणे. बाय पास्ट टेन्स बॉट, पास्ट पार्टिसिपल बॉट. बाय, बॉट, बॉट. नेक्स्ट, टू सिट. सिट मीन्स बसणे. पास्ट टेन्स सॅट, पास्ट पार्टिसिपल सॅट. सिट, सॅट, सॅट. नेक्स्ट, टू लर्न. लर्न मीन्स शिकणे. पास्ट टेन्स लर्न, पास्ट पार्टिसिपल लर्न्ड. ओके. नेक्स्ट, टू बर्न. बर्न मीन्स जळणे किंवा जाळणे. त्याचा पास्ट टेन्स आहे बर्न, बर्न्ड. बर्न, बर्न्ड, बर्न्ड. ओके. नेक्स्ट, 31, टू स्लीप. स्लीप मीन्स झोपणे. स्लेप्ट, स्लेप्ट. झोपले, झोपले. सेंड. नेक्स्ट, टू सेंड. सेंड मीन्स पाठविणे. सेंड म्हणजेच काय? पाठविणे. त्याचा पास्ट टेन्स आहे सेंड, पास्ट पार्टिसिपल आहे सेंट. पाठविले, पाठविले. आणि लास्ट आहे टू स्पेंड. स्पेंड मीन्स खर्च करणे. स्पेंड मीन्स खर्च करणे. पास्ट टेन्स आहे स्पेंड, खर्च केले. पास्ट पार्टिसिपल आहे स्पेंड, खर्च केले. टू स्पेंड, 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 स्पेंड. अशा प्रकारचे हे 3 फॉर्म ऑफ सम सिलेक्टेड वर्ब्स होते. आपण थोडक्यात माहिती समजून घेतली. एकदा आपण फक्त रीड करूया. प्ले, प्लेड, प्लेड. आस्क, आस्क्ड, आस्क्ड. ट्राय, ट्राइड, ट्राइड. टेल, टोल्ड, टोल्ड. सेल, सोल्ड, सोल्ड. सजेस्ट, सजेस्टेड, सजेस्टेड. reach, reached, reached. Decide, decided, decided. Face, faced, faced. Attack, attacked, attacked. Collect, collected, collected. Say, said, said. Succeed, succeeded, succeeded. Need, needed, needed. Worry, worried, worried. Want, wanted, wanted. Change, changed, changed. Finish, finished, finished. Hope, hoped, hoped. Select, selected, selected. Solve, solved, solved. Live, lived, lived. Live, left, left. Teach, taught, taught. Catch, caught, caught. Bring, brought, brought. Buy, bought, bought. Sit, sat, sat. Learn, learned, learned. Burn, burnt, burnt. Sleep, slept, slept. Send, sent, sent. Spend, spent, spent. ओके, लक्षात आले असतील. आणि हे किती महत्वाचे आहेत हे आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे. म्हणून मित्रांनो, क्रियापद लक्षात ठेवा. क्रियापद पाठांतर करा, म्हणजेच वाक्यामध्ये त्याचा तुम्ही प्रत्यक्ष वापर करू शकाल. अशीच माहिती आपण आणखी पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. जर आपल्यापैकी कोण चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकेल. ओके, आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर.